श्री स्वामी समर्थ. बघा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा होते. तिथेच माता लक्ष्मी आपोआप चालत येते. त्यामुळे आपल्याला या दिवशी म्हणजेच 29 तारखेला एकत्रित सेवा करायची आहे. ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा. आता सत्यनारायण आपण प्रदोष काळात करत असतो. तर तुम्हाला या दिवशी सगळ्यात आधी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. आता त्यानंतर सकाळपासून आपल्याला कुठली कामं करायची आहेत. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य दरवाजा, उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता तो स्वच्छ केल्यानंतर नेहमीप्रमाणे जसं आपण विशेष सणवाराला किंवा विशेष तिथीला ज्या काही गोष्टी करतो त्या करायच्या आहेत. उंबरठा पुसून घेतल्यानंतर, दरवाजा पुसून घेतल्यानंतर त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक वगैरे काढून उंबरठ्याची आणि मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे. स्वस्तिक काढल्यानंतर बाजूचे जे 4 टिपके आहेत आणि मध्यभागी जो काही एक टिपका देता येतो तो देखील आपल्याला द्यायचा आहे. आणि स्वस्तिकच्या बाजूला या साईडने 2 आणि दुसऱ्या बाजूने 2 अशा प्रकारे आपल्याला ज्या उभ्या रेषा मारत असतो त्या देखील आपल्याला मारायच्या आहे. अशा पद्धतीने पहिलं स्वस्तिक मुख्य दरवाजावरती काढल्यानंतर पुन्हा त्याला हळदी कुंकू अर्पण करायचा, अक्षता अर्पण करायचं. जरीही तुम्ही हळदी कुंकू वाणी काढलं असेल तरीही आपल्याला पुन्हा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. घरामध्ये मांगल्याचं वातावरण कायमस्वरूपी राहून दे अशी त्या स्वस्तिकाकडे प्रार्थना करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता दिवा कोणत्या दिशेला लावावा किंवा कोणत्या बाजूला लावावं, तर घराच्या आतमध्ये प्रवेश करतोय असं उभं राहायचं. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा घराकडे तोंड करून उभं राहतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपण दिवा लावायला पाहिजे. म्हणून मुख्य दरवाजाच्या उजव्याच बाजूला दिवा लावायचा आहे. आता कशा पद्धतीने लावायचं हे तुमच्या लक्षात आलं. आता तो दिवा लावताना आपल्याला तुपाचाच लावायचा आहे आणि त्यात 2 लवंगावर चिमूटभर हळद टाकायची आहे. पण जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल, अर्थात काही ना या गोष्टी शक्य होत नाही, इच्छा असूनही तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी काही हरकत नाही. पण मग तुम्ही त्यामध्ये सुद्धा 2 लवंगा आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. अशा पद्धतीने आपल्या मुख्य दरवाजावरचं सगळं काही झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देखील आपल्याला गोमूत्र मिश्रित पाणी, तसेच त्यामध्ये थोडीशी हळद चिमूटभर घालून हे पाणी देखील आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं. अशा पद्धतीने आपलं घर पवित्र करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीची पूजा केल्यानंतर देखील तिथे आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी देखील दिव्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल पण आपण शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. आता हे झाल्यानंतर बघा, आपल्याला जो गॅस ओटा आहे, जी शेगडी आहे, तिची देखील आपल्याला वापरत आणण्यापूर्वी पूजा करायची आहे. आपण रोजच आपली शेगडीची पूजा आपल्याला शक्य होत नाही. पण अमावस्या पौर्णिमा किंवा सणवार असेल तर त्या दिवशी आपल्याला आपल्या शेगडीची पूजा करायची असते. तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, छानपैकी पूजा करायची, नमस्कार करायचा, अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहो अशी प्रार्थना करून मग आपल्याला पुढच्या कामाला लागायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे अंगामध्ये पिवळे वस्त्र घालता येत असतील तर घाला आणि पिवळे आसन बसायला घ्या. त्यानंतर मग स्वामी महाराजांना ताम्हणामध्ये घ्या, पंचामृताने अभिषेक करा. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती पण घ्या आणि ताम्हणामध्ये पंचामृताने आधी पाण्याने, मग परत पंचामृताने, परत पाण्याने असं स्नान घाला. नंतर सर्व देवांनाही पंचामृताने स्नान घाला. ज्यांना शक्य होईल ना त्यांनी पुरुष सूक्ताचं पठण करा. गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुमच्या गुरुची या दिवशी तुम्हाला जमेल ती सेवा अवश्य करा. अगदी 5 मिनिटांची का होईना सेवा अवश्य करा. आपल्या देवघरामध्ये शक्यतो अखंड दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे. अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही जोपर्यंत दिवा राहील तोपर्यंत राहील तरीही चालेल, पण त्यामध्ये देखील आपल्याला 2 लवंगा या आवर्जून टाकायच्या आहेत. आता तुमची रोजची देवपूजा असणार आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे. पण पौर्णिमेची जी विशेष पूजा असते त्यामध्ये काय, तर तुम्हाला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्रावर आपण जे कुंकुमार्चन सेवा करतो ना, ते अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असायलाच हवं. तुम्ही अजूनही घेतलं नसेल तर पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही, पौर्णिमेला तिथी अतिशय उत्तम आहे, तुम्ही खरेदी करू शकता. तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या मुलीला देखील खरेदी करून देऊ शकता. अन्नपूर्णा माता अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील खरेदी करायची आहे. घरी आणून तिला अभिषेक घालून तिची प्राणप्रतिष्ठा आपल्याला देवघरामध्ये कायमस्वरूपी करू शकतात. आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला श्री सूक्ताचा अभिषेक करून मगच ती प्रतिष्ठापना करायची आहे. आता ज्यांच्याकडे ऑलरेडी अन्नपूर्णा माता आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेवर पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ. बघा, हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदूळ अर्पण करायचा आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं. बघा, ही जी विधी आहे की हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावीरित्या काम करत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करू शकता.
हे धान्य कशाप्रकारे अर्पण करायचं, तर सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका ताटामध्ये काढून घ्यायची, म्हणजे ताम्हणामध्ये. तिला स्वच्छ करून धुवून घ्यायचं. अभिषेक करायचा पंचामृताने, दूध पाण्याने अभिषेक करायचा आणि त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, कोरडी करायची आणि पुन्हा एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायची. प्लेटमध्ये काढल्यानंतर त्या प्लेटवर अगदी स्वस्तिक काढून त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे. मग अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळावर ठेवायची, तांदळावर. आणि हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून आपल्याला तांदूळ सोडायचे आहे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे. यूट्यूबवर तुम्ही लावून देऊ शकता, त्याच्यावर वाचूसुद्धा शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर धणे असतील तर धणे देखील अर्पण करू शकता. त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सप्तधान्य देखील अर्पण केलं जातं, ते जर तुम्ही अर्पण केलं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची छोटीशी सेवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केली, निश्चितच तुमच्या घरामध्ये धान्याचा जो तुटवडा आहे कधीच भासणार नाही. आता या धान्याचं काय करायचं, तर तुम्ही तांदूळ घेतला असेल तर ते तांदूळ तुमच्या खाण्याच्या तांदळामध्ये मिक्स करू शकतात. त्याच तांदळाचे लगेच खीर देखील बनवून प्रसाद देखील खाऊ शकता. सप्तधान्य घेतलं असेल तर सप्तधान्याचेही तसंच आहे, तुम्ही ते लगेचच वापरता आणू शकता. काही ठिकाणी मासिक धर्म 4 दिवस पाळले जात नाही, त्यामुळे अगदी सगळ्या धान्यामध्ये हे धान्य मिक्स करण्यापेक्षा लगेचच त्याचा एखादा पदार्थ बनवून तुम्ही खाल्ला तर निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ते चांगलं राहील. या व्यतिरिक्त ते जे आपले धणे आहेत अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले आहेत, त्यातले थोडेसे धणे काढून घेतले, एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. देखील आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासत असते, ती भासणार नाही. किंवा आपल्याकडे जे काही आपण कामधंदा करत असतो त्याला यश मिळायला सुरुवात होईल. तसेच रात्री आपल्याला कापरासोबत 2 लवंगा प्रज्वलित करायच्या आहेत. प्रत्येक वेळेस आपण लवंगा सांगत असतो, कारण की लवंगा ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे, म्हणून आपल्याला लवंगांचा जास्तीत जास्त वापर हा पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर कापराच्या वड्या 4-5 प्रज्वलित करायच्या, त्यामध्ये 2 लवंगा टाकून द्यायच्या आणि महालक्ष्मीचा कुठलाही जर मंत्र तुम्हाला येत असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे. आता महालक्ष्मीचा मंत्र म्हणजे काय, तर ओम महालक्ष्मीची विद्मे विष्णुपतीची धीमहि लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकतात. त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण हे चैतन्यमय ठरवू शकतं. त्याचबरोबर निगेटिव्हिटी सगळी दूर होते आणि घरात सकारात्मकता वाढते, सुख शांती नांदू लागते. त्याचनंतर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आवर्जून अर्घ्य द्या. सूर्याला अर्घ्य देणे हे बऱ्याच ठिकाणात ठाऊक असतं, पण मनशांतीसाठी चंद्राला अर्घ्य देणं खूप गरजेचं आहे. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. जेव्हा आपले मन शांत असतं तेव्हाच आपण कुठलेही काम संपादन करू शकतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. दूध आणि थोडंसं पाणी एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. चंद्राकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर चंद्राला आपण खिरीचा नैवेद्य दाखवून अशा पद्धतीने चंद्राची पूजा करायची आहे. त्यासोबत लक्ष्मी मातेला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा घरामध्ये तुम्ही खीर वगैरे बनवायची आहे आणि कुठल्याही प्रकारे एक असा पांढऱ्या रंगाचा पदार्थ नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासोबतच विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी पठण करायचं आहे. ह्या दिवशी दिवसभरात जप करायचा आहे. ह्या दिवशी मांसाहार करायचा नाही, काळे वस्त्र धारण करू नका, निंदा नालस्ती करू नका, कुणाच्या हातचे परान्न या दिवशी खाऊ नका. मात्र प्रसाद खायला काही हरकत नाही केंद्रातला. यानंतर बघा, घरावरून पौर्णिमेच्या दिवशी दही भाताचं किंवा नारळाचा उतारा आवर्जून करायचा. याने देखील घरातील जे काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाण्यासाठी मदत मिळत असते. थोडासा दही भात घ्यायचा आहे. त्या भात शिजवताना जेव्हा आपण उतारासाठी भात शिजवतो त्यात अगदी तेवढा शिजवायचा, सगळा तो बाहेर वापरायचा आहे. खाण्यासाठी पुन्हा वापरण्यात आणायचा नाही. त्यावर थोडंसं दही टाकायचं. भात शिजवताना मीठ टाकू नका. मुख्य दरवाज्यावरून दही टाकल्यानंतर तो 7 वेळेस ओवाळायचा आणि तो बाहेर कुठेतरी निर्जन स्थळी ठेवून द्यायचा आहे, जिथे कुणाचा पाय पडणार नाही. भाताचा उतारा करू शकतो. नारळाचाही तसेच, नारळही 7 वेळेस उतारून अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे जिथे कुणाचा पाय पडणार नाही किंवा वाहत्या दरीत तुम्ही टाकून द्यायचं आहे. त्या पद्धतीने नारळाचा आपण टाकून द्यायचा आहे. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. या पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये इडापिडा, दारिद्र्य, अडचणी, कटकटी कायमच्या संपतील. कारण नारळाला आपण हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंना समर्पित असतो. नारळ जो असतो तो नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असतो. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, तुमच्या घरामध्ये प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल, तुमच्या कष्टाला काही मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला पैशांचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी
इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत आहे, म्हणजे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत असतो, तेव्हा आपल्यालाही अपयशाचा सामना करावा लागत असतो. आणि गुरुपौर्णिमा हा दिवस आहे की या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह आहे तो मजबूत होतो. यासाठी आपल्याला नारळाचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घराची, मुलांची प्रगती, पतीची प्रगती अगदी भरभरून होईल. आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तसेच स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात देखील करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. नारळ घेताना नवीनच तुम्हाला दुकानातून आणायचं आहे. नारळासोबत आपल्याला खडी साखर घ्यायची आहे, एक पिवळं फूल घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. जिथे स्वामींचं मठ आहे, केंद्र आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला औदुंबर वृक्ष हा नक्कीच बघायला मिळणार आहे. किंवा तुमच्या घराच्या आसपास जर जिथे असेल तिथे तुम्हाला नारळ घेऊन जायचं आहे. जाताना तुम्हाला हळदी कुंकू अक्षता घेऊन जायचे आहे. सोबतच तुम्हाला एक दिवा न्यायचा आहे आणि एक लोटा जलसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. जल तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते वृक्षाला अर्पण करा. त्यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि हा नारळ तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. यानंतर हा नारळ आपण दोन्ही हातामध्ये घेऊन झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा प्रदक्षिणा करताना 11 वेळा म्हणायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख, दारिद्र्य आहे ते संपवण्यासाठी मनोभावी तुम्हाला दत्तगुरूंना, स्वामींना मनोभावी प्रार्थना करायची आहे. औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्याला कल्पवृक्ष मानले जाते आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्तगुरू निवास करतात. तसेच जर आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर सुख समृद्धी, समृद्धी, आरोग्य आणि मनोकामना या पूर्ण होतात. गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात. तसेच जेव्हा आपण औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा, हृदयविकार आणि इतर समस्या दूर होतात. हा वृक्ष शुक्रग्रहाशी संबंधित आहे. यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केली जाते. पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दारिद्र्य, पैशाच्या अडचणी या कायमच्या दूर होत असतात. आता तुमची मनोभावी प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि त्यावर आपली असणारी खडी साखर आणि जे काही पिवळं फूल होतं तुम्ही घेतलं होतं ते फूल घेऊन तुम्हाला तुमच्या स्वामींच्या मठाजवळ किंवा केंद्राजवळ जे केंद्र असेल स्वामींचं, दत्तांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला सुद्धा मनोभावी तुमची इच्छा, मनोकामना पूर्ण होण्याची, तुम्हाला आयुष्यातील सर्व संकट, अडचणी, दुःख दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. असा हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. जो व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या सर्व मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. अनुभवसिद्ध उपाय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करा. जर तुम्हाला तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल किंवा घरात विटाळ असेल तरी देखील हा उपाय करता येणार नाही आणि करू देखील नाही. इतर सर्व सदस्य हा उपाय करू शकतात. या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या जेवढ्या तुम्हाला शक्य होणार आहे त्या तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. बघा सातत्याने जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा 100% आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करताना व्हिडिओ थांबतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.